वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज मी तुम्हाला इथे हरभऱ्याच्या डाळीचा भरडा करून त्याचे वडे करून दाखवणार आहे। रेसिपी खूप साधी सोपी आहे, नेहमीचीच आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राइब पण करा। इथे मी आपली रेग्युलरची जी हरभरा डाळ आहे ती मिक्सरवरती पल्स मोडवर काढून घेतलेली आहे आणि इथे लसण मिरचीची चटणी, हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ या भरड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर मी ॲड करून घेणार आहे। हा व्हिडिओ मी फार आधी शूट केला होता पण अपलोड करायचा राहून गेला होता, कारण की आमच्याकडे अशी म्हण आहे की आधी वडा आणि मग कुरडईचा वेढा। तर तुमच्याकडे अशी म्हण रुजू आहे का मला कमेंट करून सांगा। आणि इथे मी हे बघा थोडे थोडे पाणी घालून हे जे भरडा तयार केलेला आहे तो भिजवून घेत आहे। एकदम खूप सारं पाणी इथे घालायचं नाही, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी होईल अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे हाताने कालवून झाल्यानंतर झाकून ठेवून मी 15 ते 20 मिनिटं याला भिजू देणार आहे। आणि बघा हे भिजल्यानंतर डाळीचा जो भरडा आहे तो पाण्यामध्ये असा छान भिजलेला आहे आणि असा फुलून वर आलेला आहे। अशा पद्धतीने हे आपलं पीठ तयार झालेलं आहे, वडा तोडायचं किंवा सारण म्हणा। आणि अशा पद्धतीने मी पॉलिथिन शीटवरती एक एक करून वडे तोडून घेत आहे। माझ्याकडे ऊन जास्त येत नाही त्यामुळे मी फार मोठे मोठे वडे नाही तर छोटे छोटेच वडे इथे तोडून घेतलेले आहेत। तुम्ही पण कोणत्या पद्धतीचे वडे करतात, मिश्र डाळीचे करतात की नुसते डाळीचे करतात हे मला कमेंट करून सांगा। हे बघा अशा पद्धतीने माझे वडे व्यवस्थित इथे सुकायला ठेवले आहे आणि इथे बघा व्यवस्थित ताटभर माझे वडे इथे तयार झालेले आहेत, सांडगे। हे बघा कलरही किती सुंदर आलेला आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। धन्यवाद।